तर माकड डायरेक्ट माझ्या अंगावर आला आणि असं काय केलं मी त्याला सांगतो पुढे समोर, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर चॅलेंजचा आपला आजचा 16वा दिवस. आणि हा तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्याला 90 दिवसात 10K फॉलोअर कंप्लीट करायचे. त्यासाठी फक्त लवकर लवकर फॉलो करून घेत जा बरं. तर सकाळी उठून जगामगा तयारी करून मी निघालो तो कॉलेजमध्ये जायसाठी. आणि हा आजचा आमचा सेमिस्टरचा पेपर होता आणि त्यामध्ये आम्ही लेट झालो म्हणून एवढं पळत निघालो की डायरेक्ट 100च्या स्पीडनं कॉलेजमध्ये आलो, डायरेक्ट लॅबमध्ये जाऊन बसलो पहिले तर. आणि तिथे 15-20 मिनिट बसल्यानंतर समजलं की आम्हाला व्हायवा द्यायला जायचं पहिले. मग काय झटपट थोडी व्हायवाची प्रिपरेशन केली, तयारी केली आणि आम्ही गेलो व्हायवा द्यायसाठी. आणि इथपर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं. आणि आज हाच विचार करत होतो की माझ्यासोबत काही पनोती झाली नाही. आणि तेवढ्यामध्ये अशी काही पनोती झाली, नेमकंच व्हायवा देऊन रिटर्न आलो आणि सोप्यान तेल बाहेर काढलं होतं. तेल विचार म्हटलं काय झालं तुम्हाला, तर ते म्हणत की आम्ही आतमध्ये दांगडू करत होतो म्हणून आम्हाला बाहेर काढलं. तेवढ्यामध्ये मला पण सरने बघितलं की मी त्यांच्यासोबत बोलत आहो. मग काय त्यांच्यासोबत मला पण बाहेर काढून दिलं. आणि अर्धा तास बाहेर थांबल्यानंतर एकच चालत होतं डोक्यामध्ये, अशी कोणती पनोती घडी होती की यांच्यासोबत मी बोललो. बरं म्हटलं जाऊ द्या, काढ असतं काढ, आता काय विषय आहे का त्याच्यात. बम 15-20 मिनिटं डबल शिल्लक थांबलो मग आतमध्ये गेलो. तर चला मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल झाल्यानंतर. चला आमचं प्रॅक्टिकल वगैरे झालं, मी बाहेर आलो आणि बॅग वगैरे घेऊन मी निघतच होतो. तर तेवढ्यामध्येच आमच्या कॉलेजमध्ये एक माकड घुसला आणि पोट्टे एवढे रिकामे की त्याला एवढं परेशान केलं, एवढं टॉर्चर केलं की तो अंगावरच पळू लागला डायरेक्ट. मग मी पण पाहायला गेलो, माझ्या अंगावर आला. म्हटलं चला बाबा बसलो, मारलं नाही त्यानं आपल्याला. मग काय तिथून बाहेर आलो, कॉलेजच्या मागून थोडेफार शेंगा वगैरे आणल्या आणि तिथंच माकडासारखं बसून शेंगा खात बसलो. बरं असो, आता शेंगा वगैरे खाऊन झालत्या. चला मी जातो घरी. तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, फक्त फॉलो करून घ्या.